काकू काकू पुष्पा काकू काय बा मंजू ते का की अंधार आहे. हो का आजी बरं बरं आजी स्वेटर घाल लागत होतं आता लय पाणी आलं तर थंडी पडली ना. काय नाही स्वेटर गिटर मला अंगच खाज होते बाई स्वेटर घातलं की काय एवढी थंडी नाही वाज आता ऊन पडून राहिलं साजरं. हा बरं काकू काय हो बाई हो आली थांब. ए बाबू हे खाऊन टाक एवढा संपव तेवढा उष्ट टाकशील तर पाय कधी ये ना ये आबा उकळ पेंडी केली ये ना खाना उलशीक. नाही मला नाही पाहिजे काकू ते याचा फोन आला था. मग काय झालं. नाही ना काकू ते ना हे काय म्हणून राहिले ते प्री वेडिंग शूट करायचं म्हणतात. बापरे प्री वेडिंग शूट चांगला आहे बाबा एका जणाची तर मज्जेच मज्जेत. मग काय म्हणतात तो आई बाबा तिकडेच करतील ना त्याच्या इकडे शूट ते. हो नाही असं बाहेर करायचं आहे म्हणतात तर आताच फोन आला यायचा बाबासोबत बोलले म्हणजे माझी ननद पण बोलली ते पण म्हणाले की घ्यायला येतील आपल्याला काकू तू माझ्यासोबत चाल. मी सांगितलं म्हटलं पुष्पा काकूला नाही तुम्ही सोबत काकू तू चाल सोबत. मॅडस का हट हे कशाला येऊ चांगलं वाटते का ते. अहो प्री वेडिंग शूट तुम्ही दोघं जण जा ना बाई. हा ते कॅमेरावाले असतील हे असतील मला कशाला नेतो मी नाही येत नाही बाई साजरं लागते का. नाही सेन जवाईन कुठे माय सासू नातं मला सासूच येते ना मंदा साजरं नाही वाटत बाई मी नाही येत बाई सगळं काही नको बोलू मायाला घेऊन जाय. काय काकू तिला कुठे तिला नेत तिला काय समजते काकू. तुला नाही समजणार तेवढं मायाला समजते. मी सांग फक्त तिला प्री वेडिंग शूट आहे म्हणून हा सगळे सल्ले तुला देते ते कशा पोज द्या कसे फोटो काढा सगळं सगळं सांगते. मला तर वाटलंही नव्हतं की ते प्री वेडिंग शूट करतील म्हणून. ओ माय बाई पाहुण्यानं नवीन कामधंदा टाकला का वेल्डिंगचं दुकान टाकलं का माय बाई. व आजी वेल्डिंगचं दुकान नाही प्री वेडिंग. तू आजीला सांग आता तू समजावून वेल्डिंगचं दुकान टाकलं का तुमच्या जवळ ना त्यांनाच जवळचे देखता असं नका म्हणू नाही तर लग्नात नवरदेव पाहायला गेला की म्हणसान वेल्डिंगचं दुकान कसं चालू आहे जवळ बुवा. हा मग आता हेच सांगून राहिली ना येल्डिंगचं काय मग येल्डिंगचं काय व. अहो आजी वेल्डिंगचं नाही वेडिंग असं न्यार असते का ते काही असं केलं ना चांगलं आहे बाई वा. मग किती काम करू नका वाईट असते काय नोकरी किकरी म्हणाव का मग हे सरकारी का प्रायव्हेट व. नाही तुझं पोरगं लय शिकेल आहे म्हणत ना तो बाबाच तर सांगे माय पोरगं तो आल्यावानी शिकेल आहे माय साजरी गोट आहे नोकरी लागली शिंत तोल्या पाय गुणानच लागली. साजरा पुष्पे देवाजवळ दिवा लाव साखर ठेव चांगली गोष्ट आहे माय बाई. बरं झालं बाई बरं न्यारच आहे बाई वेल्डिंग काही कुठे अलग नोकरी आहे का काही मला काही कळत नाही माय. मंजू बाई चांगली आहे हा मंजू बाई चांगला आहे. आजीच्या देखत गुटकळाचे काही काम आहे का तुले त्या पहिले काही कळत नाही आणि लागत मधातच ते पाणी वाजवतात. मग काय बसा तुम्हाला काही समजत नाही ते काही काय बिझनेस नाही नोकरी नाही प्री वेडिंग ते लग्नाच्या पहिले फोटो काढतात नवरदेव नवरी न्याऱ्या ठिकाणी जाऊन न्याऱ्या असे फोटो काढतात. आता माय बाई हे काय आणला का बोलतोस मग लग्नाच्या आधी काय फोटो काढायला लागतात. लग्न झाल्यावर कुठे का पंढरपूरच्या यात्रेला जातात काय हा लग्नाच्या आधी फोटो काढायला लागतात. मग लग्न झाल्यावर काढा फोटो ते काय आणलो माय बाई. मग हे कुठे जाणार आहे का नवरदेवाच्या घरी जाते काय का नवरदेव येते आपल्या घरी फोटो काढायला. काकू चल तू अंदर बसू येतो आजीला काही समजत नाही काही गोष्ट कोणाची धड ऐकत नाही आणि करू देत नाही. चल अंदर. हा आजकाल चालते समजा तुमच्या काळातली गोट नाही राहिली आता. काकू पण तू माझ्यासोबत चाला मी एकटी कशी काय जाऊ. कधी चालले पण काय फोन कधी आला फोन. निधी मस्ती करायची नाही हा. नाही ग मम्मी मी काय लहान आहे का जा तू. अगं पिंकी आहे ना मी सांभाळते मी तिला ती काय कुठं जात नाही बाहेर फिरायचं नाही ग बाई. हा हे बघ तुझी मम्मी नाहीये घरी बाहेर फिरायचं नाही. हा आपण आजीला काम करू लागू. हो मावशी आजी आपण 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 आजीला काम करू लागू ना आम्ही बाहेर फिरतच नाही. मावशी तू यायली चाललीस सोबत मजा आली असती. नाही हो बाई मी सोबत आली की मग ते तुझी सासू ते तर तो मी पुढे तयारी करते मग तुझ्या आईचं तर चालू आहे तिला नका नेऊ जाऊ दे ना बाई. मी कुठे मी मधात ती पाणी वाजू मग ते
ते राहते का माय? ते तर काय तर घोड्यावरच बसेल आहेत. माझ्या सासूल तर बाई पुढे 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 करायची हद्दच आहे. तिला तर वाटते 16 वर्षाची पोरगीच आहे ते. थाय 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 कामाचं काही नाही. जा तू, मी थांबते घरीच. कसं होईल मग? बापा बहीण गेली, मावशी गेली, आत्याला नाही नेलं असं. मग तू यायचं असेल तर माहित आहे सारं गावावर हे करायला, बॉम्ब करायला काय जाते त्याचं. हा, त्याच्यापेक्षा मी थांबते घरीच. तशीच तर उगाच कॉम्पिटिशन करते माझ्यासोबत. जाऊ दे, तशीच आहे ते. हा चल मग. हो बस झालंच, मी ताईला आवाज देतो. आम्ही किती वेळचं तयार आहे, तूच तर आला नाही, तुझीच विषय वाट पाहिली. अरे पिंके चल, आला तो. हो हो आलेस. निधी जा बेटा, माझी पर्स आणती. ओके मम्मी. फोन लावून दे ना मग मंजूच्या घरी. हा, मी निघालो म्हणून ते तयार राहतात मग. लावलाय मी फोन. ते काय सांगा लागते, मंजूचे फोन तर दोन दोन 2 मिनिटातून चालूच असतात. काय मावशी? हा हॅलो, हो मी इकडे प्री वेडिंग शूट करायला आलेला आहे. अच्छा अच्छा, बरं बरं, संध्याकाळी भेटू ना आपण. हो, बारशाचा कार्यक्रम आहे का? हो चालते चालते, हो हो हो, ठीक आहे ठीक आहे, संध्याकाळी भेटू. मी गेली असती तर त्याले पहिले कुठे देवाच्या दर्शनाले नेलं असतं. काय काही ते पोरा राहिले. आ, पण समजूतदार बाईची गरजच कोणाले हाय माय. होय होय थै थै चै चै लोकायचं पाहिजे लोकायले. गंगूताई तसं काही नाही. तुला नाही म्हणलो माय, नाही तर उगाच अंगावर घेशील. तुझी बहीण तर तशी उलसक काय म्हणलं की फकानं माती उडवती. म्हणते मलेच म्हणलं. तू तशीच म्हणशील माय. तुला नाही म्हणलं म्या, पण त्यातली गोट आता पोरासो राहिले कळती का काही. हा, पिंकीले म्हणलं तू घर राय, तो मायला काही करू सुरू लागेले. आता लगन घर होय, काय नाही कर लागत. आता आपल्याला काय येते बाई. हा, आता मी गेली असते त्याच्या संग भारमसूद बाई, तर फरक पडते. लेकरा बापरेले काय आहे, कुठे उभं राहणं, कुठे बसणं, कसंही साजरा आहे का. हळद लावल्यावर, हळद लागल्यावर तर तसं तर घराच्या बाहेर निघत नाहीत. पण आजकाल तर बाई काहीच नाहीत पाहत. हळद लागल्यावर माय बाई शेजाराच्या घरण्यात जाऊ देत. हे तर माय गेले हेंडायले तिकडे. हा, दर्या खरं आहे ना. हा, काय सांगता येते, काही झोमलं तर. पण कोण म्हणाव माय बाई. तुमच्यापेक्षा कठीण भूत असतील का या जगात. मंजुले कुमारले तुमच्यापासूनच वाचून राहायला लागते. बाकी तर कोणते भूत त्यांना काही नाहीत करत. काय बाई आहे अडाणी. माय निधे तू नाही गेली का तो मायला तुला नाही नेलं काय. सांग काय करा माय. आता काय गाडीत जागा नव्हती का तो मामाच्या. हा, एकुलती एक भाशी सपादली नाही. साजरी फोटोत आली असती माय. हा, माय नातीले का फोटोत जागा नाही काय. हा हा, बस बस, परफेक्ट परफेक्ट, हीच पोस्ट ठेवा. ओके स्माइल. सुंदर दिसून राहिली. थँक्यू. तुम्ही पण छान दिसून राहिले. हे ड्रेस तुम्ही बरेच सिलेक्ट केले. म्हणजे हे रेंटवर मिळाले का, म्हणजे कसे घेतले मला माहित नाही, आयडिया नाही म्हणून विचारलं. हा हा, हे जे आहेत ना, याचाच स्टुडिओज आहे. हा माझा मित्रच आहे, याचा स्टुडिओज आहे. हे सर्वच प्रकारचे ड्रेस ठेवते तो. ट्रेडिशनल ड्रेस, राजस्थानी, सगळं सगळं आहे. आणि त्याचे जो दागिने पण आहेत लेडीजचे, हो वेगवेगळे. ते मुलं स्कूलमध्ये प्रोग्राममध्ये भाग घेत नाहीत, तर ते वेगवेगळे पोशाख असतात, तर तेच त्याचं पण आहे त्याच्याकडे. हो, मोठं दुकान आहे याचं, त्याच्याजवळूनच घेतले ते मॅचिंग. हा कुमार इकडे पा. ओके. हा वहिनी, तुम्ही तसंच पहा. तुम्ही कुमारच्या इकडे पहा. ओके ओके ओके. या अँगलनी पण चांगला आहे तो फोटो. हा हा मस्त. हा ठीक आहे. किती छान वातावरण आहे. हो ना काकू इकडे. हो ताई, मस्त आहे खरंच. उठा ना रे, का बसेलच राहता का. चला कपडे चेंज करा ते. हो ताई. मंजू ये बेटा इकडे. आता तो लेहंगा घालशील गुलाबीवाला, त्याच मॅचिंग मी घालतो. ठीक आहे. ताई तुम्ही घ्या ना. हो काकू, मला काय तुम्ही ताई वगैरे म्हणता. काही नाही. आमच्या मंजूच्या तुम्ही ननद बाई, तुमचं मान मोठा आहे. अरे मी आता तुम्हाला काकू म्हणते आणि तुम्ही मला कशाला ताई म्हणता. काही नाही, पिंकीच म्हणत जा. मला सर्वजण पिंकीच म्हणतात. नाही नाही बापा, माझ्या पोरीच्या ननद हा ना तुम्ही. घ्या ना तुम्ही. हो घेते ना.
यांचे तर बाई आज दिवसभर बस पोच देऊ देऊच घाण आहे. मस्त आहे पण आहे ना, मजा आहे. आमच्या वेळेस तर काही नव्हतं बाई हे. हो आता आलं हे, या 2 वर्षात मी म्हणतो लयच उतू आलं. प्री वेडिंग फोटोशूट. बाई कशाचाही फोटोशूट असते माहिती, प्रेग्नेन्सीचाही फोटोशूट असते नाही बाई. लेकरू झाल्यावर मग अजून ते बाळाचा फोटोशूट. बाई फोटोशूट आता कायच असते. नाही तर आता आमच्या वेळेस तर बाई लग्नातही कोणाच्या लग्नात व्हिडिओ कॅसेट सांगत, कोणाच्या लग्नात सांगत ना. बजेट पाहून जसं समजा कॅमेरा सांगायला आलाय तर मग नाही नसलाय तर काय. आजकाल तर माय बाई पाहुणे कमी राहतील लग्नात, पण व्हिडिओ कॅसेट आणि ते कॅमेरा आणि ते नाही कमी राहत. हो कोणाची बरं कोणाची लग्नात. हो या फोटोचं लय फॅड आलं बाई आजकाल. हो हो बरोबर आहे. नाही आमच्या लग्नात कॅसेट होती आणि हे प्री वेडिंग वगैरे नव्हतं. हे एवढं त्यावेळेस ट्रेंडच नव्हता याचा. हा तेच म्हणलं ना. ते सख्खे जाते आहेत तुमच्या नाही सासूबाई. हो सख्खी जाते आहे. मग काय नात्यातच पाहायलाच होतं समजा. हो पाहायलाच होतं. मा इकडे येतात वाटे, आता इकडे काढतात वाटे फोटो. चल बाई आपण तिकडे बसू माय, आपल्याला काय तर ते. हो बरोबर बाई तुम्ही घ्या ना उलसं, मीच खाऊन राहिली माय. हो घेते ना. चला आपण तिकडे दगडावर बसून खाऊया, काढू द्या त्यांना फोटो. ओके 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 ओके. वहिनी स्माइल. हा कुमार इकडे लक्ष दे. काकू मंजूची वहिनीची केस मोकळे सोडू का, असे छान दिसतील हे ड्रेसवरती. हा जाऊ दे आता, काय फोटो काढून राहिले ते तर. हो मोकळे सोडा लागत होते है ना, या ड्रेसवर साजरे लागलेस ते. ते चप्पल हातात कोण घेतली माहिती ना मंजू, चप्पल खाली टाक ना. नाही ते कॅमेरावाल्या भाऊनच सांगितली, काय पोज आहे वाटते ते. काय माहिती काही वेगवेगळंच आहे. चप्पल पायात होती ना, ते कॅमेरावाल्या भाऊनच सांगितलं. आता बाई काय न्यारच आहे. आपल्या फोनात घे ना बाई. हे पकडा बरं, मी मला फोनात घेतो फोटो. मस्त दिसून राहिली मंजू पाहुणे. ओके मस्त मस्त. हा हा वहिनी तुम्ही थोडस वरमान करा. हा बस परफेक्ट. चला आपण तिकडे बसू, काढू द्या त्यांना छान फोटो. मंजू आम्ही इकडे बसतो हा साईडला. हो काकू. इकडे पा कुमार, इकडे पा तू. म्हणजे इकडे लक्ष दे. पाणी वगैरे काही प्यायचं आहे तुला? बॉटल आणायलो गाडीतली. अरे पिंकी ताई बॉटल आणचो. ते ज्यूसची बॉटल आहे ती पण आणचो. ज्यूस पे मंजू, ज्यूस पेले की फ्रेश वाटते. नाही आता तर ज्यूस पिलं होतं, आता नाही पाहिजे. उद्या तिथं गाडीजवळ गेलं की पिता येते. ताईला कशाला सांगता. बरं बाई माय म्हणजे ते झाले हौशी होऊन राहिली बाई. हो आमचा कुमार लय हौशी आहे. हो त्याला सगळंच आवडते. हो लग्नानंतरही त्यानं वहिनीनं ड्रेस घातले तर आमच्या घरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आता मीच ते घालते तर वहिनीनं घातले तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, घालू शकतात वहिनी पण. हा ना. नाही तशी आमची मंजू लय समजूतदार आहे बरं बाई. हो लय समजूतदार आहे, जसं म्हणलं तसं राहते. हो ते लहानपणापासूनच समजूतदार आहे, कोणत्याच गोष्टीसाठी आटणं नाही काही नाही. हो हो ना. नाही आमच्या घरी तसं कशाचंच बंधन राहणार नाही. वहिनीला पाजा तुम्ही. माझ्या बाबांचा आईचा स्वभाव पण असा खूप मस्त मोकळा आहे. म्हणजे कुमारचं तर बरं टेन्शनच नाही. आणि माझ्या आईचाही स्वभाव खूप छान आहे. आता वहिनी सांगतीलच तुम्हाला बघा लग्न झाल्यानंतर. म्हणजे हौशी आहेत माझे आई बाबा, खूप हौशी आहेत ना. चांगलं आहे. वातावरण किती छान आहे मंजू. आपण लग्न झाल्यानंतर फिरायला कुठे जायचं? असं समुद्र किनारी जायचं का? मस्त खूपच छान वातावरण आहे खरंच. असं वाटतं इथेच राहून जावंच नाही घरी. खूप मस्त. अरे वा, घरी नाही गेलं तर लग्न कसं लागेल? काय तुम्ही पण छान वाटून राहिलं ना. मला येताना खूप असं टेन्शनच आलं होतं थोडंसं. म्हणजे असं टेन्शन म्हणजे असं थोडंसं नर्वसनेस वाटलं होतं. म्हटलं काय तर पण छान झाला फोटोशूट आहे ना. आणखी 2-3 ठिकाणं राहिले पण त्याला उशीर होऊन राहिला ना. ताईचं म्हणणं आहे जसं लवकर आपण घरी पण पोहोचलो पाहिजे. मग मेहंदीच्या कार्यक्रमाचं पण तयारी करायची आहे. त्यामुळे मग नाहीतर ते 2-3 स्पॉट खूप छान आहेत. पण जाऊ दे, लग्नानंतर जाऊया फिरायला, तेव्हा आणखी मजा येईल. नाही पण हे छान झालं.
म्हणजे मला म्हणजे आधी आयडिया पण नाही दिली ना तुम्ही की आपण फोटोशूट वगैरे करणार का काय प्री वेडिंग, पण अचानकच छान वाटलं मला. म्हटलं चला सरप्राईज देऊया. आवडते का सरप्राईज? कसं वाटलं? खूप छान. फक्त छान? हम्म. हो, तुमच्यासारखंच छान. अरे चला ना पटापट, पावलं उचला ना, घरी पण जायचं आहे म्हटलं वहिनी. हो ताई, हात सोडा, ताई आल्या ना. मग काय होते? पिंकी आहे, जा ना तुम्ही, येतो ना आम्ही. हा हा, चला. किती उशीर होऊन राहिला, बाबाचा फोन आला ताई. किती वेळ टाइम आहे म्हणत, अजून रात्र होऊन राहिली. म्हटलं नाही रे बाबा, 5 वाजता वाजले. झालं म्हटलं आमचं, आटोपलं, निघतोच म्हटलं आम्ही. मग कसं वहिनीलाही घरी सोडणं, आपल्यालाही घरी जाणं. हो. बरं म्हटलं जाता जाता नाश्ता करूया. मंजू, भूक लागली असेल ना? नाही नाही, भूक नाही लागली आता. मगाशीच तर किती पोटभर नाश्ता झाला ना, भूक नाही लागली. थंड घेऊया काहीतरी. नको, मला या वातावरणात सहन नाही होणार. कारण सकाळपासून ज्यूस, मगाशी ते कोल्ड्रिंक घेतलं. आता काही नको. तुम्ही घ्या ना सर्वजण. ताई तुम्ही घ्या. काकू काय करून राहिली? काकू तिथं बसलेले आहेत गाडीजवळ. चला या मग तुम्ही दोघं. अगं घे ना काहीतरी. हा, कमाल आहे बाई. कुमारले तर वाटू राहिलं काय काय खाऊ घालू बायकोले, आणि काय काय पाजून, कसं कसं करून, कसं कसं नाही. चांगलं आहे बाई. शादी के लड्डू शादी से पहले इतना ही मीठा लगता है, शादी के बाद उसका कड़वा नेक्स्ट ध्यान में आता है. चला बाई, आमची पोरगी वाट पाहत असेल तिकडे. आमचा नरोबा बसला असेल फुगून. सकाळी म्हणे काय चालली तू, म्हटलं चालली म्हणजे भावासंग जाणार नाही का मी. यायचं तर झालं प्री वेडिंग शूट. आपलं आफ्टर वेडिंग चालूच आहे अजून. चला काकू, झालं त्यांचं, आले ते.